आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे पुत्री कामकंटका, आज्ञा मातेश्वरी। वासुदेव श्रीकृष्ण कुणी दुसरे नसून साक्षात परब्रह्म आहेत, परमेश्वर आहेत। हे कामकंटका, तू एका अशा अद्भुत बालकाला जन्म देशील जो तुझ्यासारखाच अजय्य असेल। तुझं बाळ एक महान तपस्वी देखील होईल आणि महान योद्धा देखील। तुझा पुत्र धर्म आणि शक्तीचा महान संगम असेल। परंतु प्रभू, कामकंटकाचा विवाह झालेला नाहीये। प्रभू, कामकंटका कुमारिका आहे। माझी इच्छा आहे की तुम्हीच एखाद्या सुयोग्य वराशी विवाह करून द्यावा आणि माझी भक्त कामकंटकाला अनुग्रहित करावं। बलराम दादा, कामकंटका तुमची पुत्रवधू बनेल। अर्थात कामकंटकेचा विवाह भीमपुत्र वीर घटोत्कचाशी होणार आहे। अरे वा कन्हैया, माझी शुद्ध हरपतास तू हा चमत्कार देखील केलास। कामकंटकाच्या बरोबरीने तिचं मन देखील जिंकलंस। कन्हैया, हा शुभ समाचार आपण घटोत्कचाला ऐकूया, तो तर आनंदाने वेडाच होईल। चल
चल त्याला हा शुभ समाचार ऐकूया. नाही बलराम दादा, घटोत्कचाला मी इथेच बोलावून घेतलाय. तो येतच असेल. प्रणाम प्रभु. प्रणाम बलराम दादा. उठ कामकंटका. माझ्यासाठी काय आज्ञा आहे प्रभू? वीर घटोत्कच, ही प्राग ज्योतिषपुराची युवराज्ञी कामकंटका आहे. मी तुझा विवाह हिच्याशीच निश्चित केलाय. प्रभू, हे माझं सद्भाग्य आहे की तुम्ही माझ्यावर हे उपकार केलेत. कन्हैया, या शुभ कार्यास आता आपण विलंब करता कामा नये. घटोत्कचाप्रमाणे याचे पिता भीमसेन आणि इतर पांडव देखील तुझ्या या निर्णयाचं डोळे बंद करून स्वागत करतील. आपण आता इंद्रप्रस्थाला गेलं पाहिजे. बलराम दादा, हा तर खूपच चांगला विचार आहे. वैवाहिक जीवनाच्या आरंभी आपल्या ज्येष्ठांचा आशीर्वाद अत्यावश्यक असतो. त्यामुळे वीर घटोत्कचाने पांडवांचा आणि विशेष करून स्वतःचे पिता भीमसेनांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. परंतु मातेचं स्थान सर्वश्रेष्ठ असतं. त्यामुळे घटोत्कचाने सर्वात आधी स्वतःच्या मातेचा हिडिंबेचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि तिची आज्ञा देखील घेतली पाहिजे. प्रभू, माझ्या मनात देखील हीच इच्छा होती, परंतु मी अतिशय दुर्दैवी आहे. मातोश्री जेव्हापासून तपश्चर्या करण्यासाठी तीर्थस्थानी गेले आहेत, मी त्यांच्या दर्शनापासून देखील वंचित आहे. मग तिथे जाऊन त्यांच्या तपश्चर्येत बाधा तर नाही आणू शकत ना, म्हणून मी अतिशय दुर्दैवी आहे प्रभू. वीर घटोत्कचा, हिडिंबे सारख्या देवी स्वरूप मातेचा पुत्र असून सुद्धा स्वतःला दुर्दैवी समजणं ही एक चूक आहे. हिडिंबा असुर जातीची असून देखील एक महान तपस्विनी आहे. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवी देवतांनी त्यांना अनेक सिद्धींनी परिपूर्ण बनवलंय. परंतु ती सिद्धींना महत्त्व न देता ईश्वराच्या दर्शनाला महत्त्व देते. आणि जोपर्यंत तिला ईश्वराचं दर्शन नाही होत, तोपर्यंत ती तपश्चर्या संपवणार नाही. मग त्यांच्याशिवाय हा विवाह कसा होणार? तिच्या शिवाय नाही, तिच्या छत्रछायेतच हा विवाह संपन्न होईल. बलराम दादा, तुम्ही पांडवांना वीर घटोत्कचाच्या विवाहाचा शुभ समाचार ऐकवा आणि विवाहाच्या तयारीला लागा. मी वीर घटोत्कच आणि कामकंटकेसह हिडिंबेकडे जाऊन येतो. जशी आज्ञा कन्हैया. प्रभू, आता मला आज्ञा द्यावी. प्रभू, अजून किती काळ माझी परीक्षा घेत राहणार आहात तुम्ही? मी तुमच्या दर्शनाकरिता युगानुयुगे अशीच बसून तपश्चर्या करत राहू का? आता तुमच्या दर्शनाची आस सहन होत नाहीये प्रभू. कृपया दर्शन द्यावं प्रभू, मला दर्शन द्यावं. वत्स हिडिंबे, प्रभू, तुम्ही आलात प्रभू, तुम्ही आलात. मी तुम्हाला ओळखलंय प्रभू, मी तुम्हाला ओळखलंय प्रभू. प्रभू, प्रभू, तुम्ही मला दर्शन देऊन माझी मनोकामना पूर्ण केली आहे प्रभू. मी धन्य झाले प्रभू, मी धन्य झाले. माझी तपश्चर्या सफल झाली आहे प्रभू, माझं जीवन सफल झालंय.
माझं जीवन सफल झालंय. उठ वत्स. प्रभू, भगवान शिवांचं कथन सत्य झालंय. त्यांनी मला म्हटलं होतं की तुम्ही मला एक ना एक दिवस अवश्य दर्शन द्याल. देवी हिडिंबे, मी तुझ्या तपश्चर्येने अतिशय प्रसन्न आहे. भगवान शिवांनी जी दर्शन देण्याबाबत भविष्यवाणी केली होती तो दिवस आजचाच आहे, तर मग मी तुला कसं दर्शन देणार नाही? प्रभू, तुमचं दर्शन झाल्यानंतर तर मी डोळे बंद करून कल्पांतापर्यंत तुमची तपश्चर्या करू शकते. नाही देवी हिडिंबे, आता तुला एकांतात अशी तपश्चर्या करण्याची काहीच आवश्यकता नाहीये. आता तू संसारात राहूनही तपश्चर्या करू शकतेस. संसारात राहून तपश्चर्या? परंतु हे कसं शक्य आहे प्रभू? हेच तुला सांगण्यासाठी तर मी आलोय. वीर घटोत्कच, तुम्ही दोघं प्रकट व्हा. सुखी भव पुत्र. कामकंटका, तू देखील आशीर्वाद घे. सुखी भव. परंतु ही सुंदरी कोण आहे? ही प्राग ज्योतिषपुराची युवराज्ञी कामकंटका आहे, तुझी होणारी सून. आणि यांच्याच विवाहाकरिता मी तुला इंद्रप्रस्थाला न्यायला आलोय. परंतु प्रभू, तुम्ही तर आता तपश्चर्येबाबत बोलत होता आणि हे सगळं तर मला कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे घेऊन जाईल. म्हणूनच तर मी तुला म्हटलं होतं की आता तुला संसारात राहूनच तपश्चर्या करायची. देवी हिडिंबे, सत्य तर हे आहे की विवाह पश्चात तुझी सून घटोत्कचाच्या पुत्राच्या रूपाने एका धर्मात्म्याला आणि एका महान योद्ध्याला जन्म देणार आहे. खरंच प्रभू? हो, आणि कामकंटकेच्या पुत्राला धर्मात्मा बनवण्याचं दायित्व मी तुझ्यावर सोपवतोय. आणि हे शुभ कार्य तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कोण करू शकेल? कारण तू या पुत्राची आजी देखील आहेस आणि एक महान तपस्विनी पण. घटोत्कचाचा पुत्र बर्बरीचं शिक्षण आणि दीक्षाच ती तपश्चर्या आहे जी तुला या संसारात राहून करायची. मी तुमच्या आज्ञेचं पालन करेन प्रभू. तर मग जाऊया इंद्रप्रस्थाला. आता तर तिथे विवाहाची तयारी देखील पूर्ण झाली असेल. जशी तुमची आज्ञा प्रभू. सुखी भव, सौभाग्यवती भव. कामकंटका, श्रीकृष्णांच्या आदेशानुसार तू विवाह करून तुझं एक कर्तव्य तर पार पाडलंस. आता दुसरं कर्तव्य सुद्धा लवकरच पार पाड.
दुसरं कोणतं कर्तव्य माताश्री? अगं, विसरलीस? मला माझ्या होणाऱ्या नातवाचं मुखदर्शन करवण्यात विलंब करू नकोस. मला लवकरच आजी बनवा आता, जेणेकरून मी सुद्धा श्रीकृष्णांच्या आदेशानुसार माझं कर्तव्य पूर्ण करू शकेन. माझ्या नातवाला माझ्या मांडीवर बसवून त्याला शिक्षण आणि दीक्षा देऊ शकेन. विवाहानंतर जेव्हा कामकंटकाने भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादानुसार एका सुंदर बालकाला जन्म दिला, तेव्हा आजी हिडिंबा वसुदेवांच्या आदेशानुसार बर्बरिकाला एक धर्मात्मा बनवण्याकरिता त्याला छान छान गोष्टी सांगून त्याच्या मनावर धार्मिक संस्कार करू लागली. पुत्र बार्बरिक, झोपला तर नाहीस? नाही आजी, विचार करतोय जरा. विचार? कसला विचार करत होतास? मी हा विचार करत होतो की तू मला सर्व ज्ञान दिलंस, पण हे नाही सांगितलंस की मुक्ती काय असते. पुत्र बार्बरिक, मुक्ती मनुष्याच्या जीवनाचा परम उद्देश असतो, जी मिळवल्यानंतर मनुष्य जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन जातो आणि परमात्म्यामध्ये विलीन होतो. अर्थात त्याला त्याच्या पाप आणि पुण्य कर्मांचं फळ भोगण्याकरता परत जन्म घ्यावा लागत नाही. परंतु ही मुक्ती मिळते तरी कशी? मनुष्य जर कर्मफळाचा त्याग करेल, निरासक्त होऊन जाईल, तर मुक्ती आपोआप मिळून जाते. परंतु बर्बरी, अशा प्रकारची मुक्ती प्राप्त करण्याच्या योग्यतेचं बनण्यासाठी मनुष्याला अनेकानेक जन्म घ्यावे लागतात. हे तर फार मोठं चक्र आहे. प्रभूंच्या आत्म्यात विलीन होण्यासाठी न जाणो माझा आत्मा कधीपासून तळमळतोय. तुम्ही मला एखादा असा उपाय सांगा ज्या योगे मला तात्काळ मुक्ती मिळून जाईल. पुत्र बर्बरीक, जर कुणा मनुष्याला प्रभूंच्या हातून मृत्यू आला तर त्याचा आत्मा तात्काळ प्रभू चरणी विलीन होतो आणि त्याला मुक्ती मिळते. अच्छा, हा तर खूप सहज उपाय आहे. मी जाऊन प्रभू श्रीकृष्णांशी युद्ध करतो आणि ते मला मारून टाकतील. मग मी जन्म जन्मांतराच्या चक्रातून मुक्त होऊन जाईन. बर्बरीक, भगवान श्रीकृष्ण कुणालाही उगाचच मारत नसतात. आणि परत ते तुझ्याशी युद्ध का बरं करतील? तुझ्याजवळ तर त्यांच्या तोडीची अस्त्र देखील नाहीत. त्यांच्यापाशी तर सुदर्शन चक्र आहे, ज्याचा तोड कुणाच्याही जवळ नाहीये. मी घोर तपश्चर्या करून महाअस्त्रांचा ढीग जमा करेन आणि मग श्रीकृष्णांना माझ्याशी युद्ध करण्यासाठी विवश करेन आणि मग बघतो की ते माझा वध कसा करत नाहीत ते. त्यानंतर बर्बरिक तपश्चर्या करण्याकरिता महिसागर संगम तीर्थस्थानी गेला आणि त्याने तिथे घोर तपश्चर्या सुरू केली. बर्बरीच्या सततच्या तपश्चर्येनंतर प्रसन्न होऊन नवदुर्गांनी त्याच्या 9 रूपांचं दर्शन दिलं.
आणि त्याला इतकं बळ दिलं जितकं बळ तिन्ही लोकात कुणाकडेही नव्हतं. त्यानंतर माता दुर्गांनी बर्बरीकला सल्ला दिला की त्याने त्याच्या स्थानावर अजून तप करावं, कारण ते सिद्धस्थानावर आहे. त्याच्या तपश्चर्येने सिद्धमाता जर प्रसन्न झाली तर ती देखील त्याला वरदान देईल. सिद्धमातांनी बर्बरिकाला वासुदेवास्त्र प्रदान केलं आणि गणपतीशी निगडीत सर्व विद्या आणि अस्त्रे त्याला प्रदान केली. यानंतरही बर्बरिकांचं समाधान नाही झालं. त्यामुळे त्याने अजून कठोर तपश्चर्या केली आणि देवी सिद्धांबिकाकडून अपराजिता वैष्णवी महाविद्या प्राप्त करून तो अजय बनला. या सर्व विद्या आणि अस्त्रांनी संपन्न झाल्यानंतर एक दिवस जेव्हा कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांच्या सेना एकमेकांसमोर येऊन उभा ठाकल्या होत्या, तेव्हा बर्बरिक देखील युद्धात भाग घेण्यासाठी एकटाच कुरुक्षेत्राच्या दिशेने निघाला. थांबा महाशय. प्रणाम ब्राह्मण देवता. कल्याण सो वत्सा, कल्याण सो. हे ब्राह्मण देवता, तुम्ही आणि रणभूमीवर? मी पांडवांचा पुरोहित आहे, परंतु तुम्ही बर्बरीक आहात ना? हो, पण तुम्ही मला कसे काय ओळखता? मी तर प्रत्येकाला ओळखतो. असं समजा की माझ्यापासून कुठली गोष्ट लपत नाही. तू एक महान योद्धा आहेस, जो या युद्धात भाग घेऊ इच्छितोस, हो ना? मी या युद्धात अवश्य भाग घेईन ब्राह्मण देवता, परंतु यावेळी नाही. आत्ता नाही तर मग कधी? मी निर्बलांचं सहाय्य करण्याचं व्रत स्वीकारलंय. कौरव आणि पांडवांच्यात ज्या कोणाचा पराजय होत असेल त्यांच्या बाजूनेच मी युद्ध करणार आहे. आणि तू एका क्षणातच हे महायुद्ध समाप्त करून टाकशील, हो ना? हो. तुम्ही तर खरोखरच सर्व काही जाणून आहात. सगळं काही जाणतो, म्हणून तर या युद्धाला आरंभ होण्याआधी तुला भेटायला आलोय. परंतु तू तर एकटाच आहेस. तुझं सैन्य कुठे? माझं कुठलंही सैन्य नाहीये ब्राह्मण देवता. मी एकटाच आलोय. तू एकटा आहेस आणि हे महायुद्ध एका क्षणात संपवण्याची महत्वाकांक्षा देखील बाळगून आहेस. ही माझी महत्वाकांक्षा नाहीये ब्राह्मण देवता. आत्मविश्वास आहे, आत्मविश्वास. मला स्वतःच्या बळावर, स्वतःच्या सामर्थ्यावर, स्वतःच्या युद्ध विद्येवर आणि स्वतःच्या तपश्चर्येवर संपूर्ण विश्वास आहे. अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे. तुझी युद्ध करण्याची इच्छा आहे, तुझ्याजवळ तुझं सैन्यही नाहीये, आणि मी बघतोय तुझ्या भात्यामध्ये केवळ 3च बाण आहेत. आश्चर्य करण्याची काही एक आवश्यकता नाहीये ब्राह्मण देवता. हे महायुद्ध समाप्त करण्यासाठी मला केवळ एकच बाणाची आवश्यकता आहे. 3 बाण तर जास्तच आहेत. केवळ एकाच बाणाने तू हे महायुद्ध संपवून टाकशील? अरे बाबा, मी असं ना कधी पाहिलंय आणि ना कधी ऐकलंय. असं तर नाही ना बर्बरिक की तुला एखादी अलौकिक शक्ती प्राप्त आहे? तुम्ही बरोबर ओळखता ब्राह्मण देवता. सिद्धमातांकडून मला अपराजिता वैष्णवी महाविद्या प्राप्त आहे. या विद्येमुळे मी अजय झालो आहे. माझा वध कुणीही नाही करू शकत. कुणीही नाही? तुमचा विश्वास बसत नाहीये ब्राह्मण देवता. बसेल तरी कसा? तुम्ही माझा कौशल्य बघितलंच नाहीये. ठीक आहे, मी माझ्या विद्येचं प्रदर्शन तुमच्या समोर करतो.
मग तुमची शंका विश्वासात बसून जाईल. अरे बाबा बर्बरी, तुझा हा चमत्कार तर खरोखरच बघण्यायोग्य आहे. दाखव दाखव ना, लवकर दाखव. अवश्य. हो हो हो, चला. हा वृक्ष बघताय तुम्ही? हो हो, बघतोय. किती पानं आहे त्या वृक्षावर? अगणित. अगणित. जसं कुरुक्षेत्रावर जमणाऱ्या वीरांची आणि महावीरांची गणना केली जाऊ शकत नाही, त्याच प्रकारे ना? हो, त्याचप्रमाणे. मी माझ्या एकाच बाणाच्या प्रहाराने या वृक्षाच्या सर्व पानांचा वेध घेतो. एकाच बाणाने? हे ब्राह्मण देवता, आता तर तुमचा विश्वास बसला असेल की एका क्षणी एकाच बाणाने ज्या प्रकारे वृक्षाच्या वेगवेगळ्या पानांचा मी वेध घेतलाय, त्याच प्रकारे युद्धात मी एकाच बाणाने विरोधी सैन्याचे सर्व योद्धे आणि सेनापतींना मारून नष्ट करू शकतो आणि पापणी लवते न लवते तोच युद्ध समाप्त करू शकतो. हो, आता माझा विश्वास बसलाय, संपूर्ण विश्वास बसलाय की तू एका क्षणात हे महायुद्ध समाप्त करू शकशील. परंतु विप्रवर, तुम्ही माझ्या विद्येचं प्रदर्शन पाहून चिंतेत का पडला आहात? अरे, तुझी ही महाविनाशक विद्याच तर माझ्या चिंतेचं कारण आहे. चिंतेचं कारण? हो, तुमच्या चिंतेचं कारण? जर मी एखाद्या दुर्बलाची साथ देईन तर या चिंता ती कोणती? दुर्बलांची साथ देणं तर धर्म आहे. प्रश्न दुबळ्याचा बलवानाचा नाहीये. प्रश्न आहे कोणता पक्ष धर्माच्या बाजूने आणि कोणता अधर्माच्या. हे ब्राह्मण देवता, तुमचं हे गूढ आणि गहन बोलणं माझ्या डोक्यात काही शिरत नाहीये. मला तर केवळ इतकंच ठाऊक आहे की मी दुर्बलांची साथ दिली पाहिजे.
कारण माझ्या आजी हिडिंबाने लहानपणापासून हेच शिकवलं आहे. मग तो अत्याचारी असला तरी, हो मग तो अन्याय करणारा असला तरी, हो आणि तो अधर्मी असला तरी, हो. परंतु हे उचित नाहीये. धर्म अधर्म, उचित अनुचित हे तुम्ही पहा, कारण तुम्ही ब्राह्मण आहात. हा तुमचा धर्म आहे. माझा धर्म तर माझ्या आजीच्या आज्ञेनुसार माझ्या धर्माचं पालन करणं आहे, ज्यासाठी मी प्रतिज्ञा केली आहे. आणि मी माझी प्रतिज्ञा अवश्य पूर्ण करेन, भले काही होत. पण मी तुला असं करण्याची आज्ञा नाही देऊ शकत. जा जा ब्राह्मण देवता, तुमचे 5ही पांडव आणि त्यांचं सैन्य सुद्धा मला माझी इच्छा पूर्ण करण्यापासून नाही अडवू शकत. मग तुम्ही मला काय अडवणार? तुम्ही तर एक निशस्त्र ब्राह्मण आहात. मी तुला अवश्य रोखू शकतो. तुला ठाऊक नाहीये की मी कोण आहे. तुम्ही कोणी पण असा, पण माझ्या केसाला धक्का लावू शकत नाही. सोडून दे हा हट्ट पोरा. मी तुला अधर्माच्या मार्गावर पुढे नाही जाऊ देणार. तुला वेळ तर लागलेला नाहीये ना, जो तू बर्बरीचा मार्ग अडवून उभा आहेस? जीव प्यारा नाहीये का? विसरलास माझ्या बाणाच्या महाविनाशक शक्तीला? तू मला क्रोध करायला लावतोयस. शक्ती मी सुद्धा दाखवू शकतो. अच्छा, तर एक दुर्बळ ब्राह्मण मला त्याच्या शक्तीची भीती घालतोय. दाखव तुझी शक्ती. मी पण बघतो की तू मला कसा थांबवतोयस ते. थांब तिथेच बर्बरिक. हे ब्राह्मण देवता, तुम्हाला कोणत्या शक्तीचा इतका गर्व आहे? कोणत्या शक्तीचा की तुम्ही त्या 5 पांडवांच्या आणि त्यांच्या विशाल सैन्याच्या जीवावर इतका बाता मारताय, जे कौरवांना पराजित करणार आहेत? ठीक आहे. मी आता या क्षणी शक्तिशाली पांडव आणि त्यांच्या समस्त सैन्याला वृक्षाच्या वेगवेगळ्या पानांप्रमाणे माझ्या एकाच बाणाने कायमस्वरूपी काळ झोप बहाल करतो. बर्बरिक, बर्बरिक. ओरडून काही होणार नाही ब्राह्मण देवता. आता तुम्ही मला थांबवू शकणार नाही. माझ्या भात्यातून निघालेला बाण कधीही परत येत नसतो. मी 5ही पांडवांना माझ्या बाणाने मारून लाखो योद्ध्यांचे प्राण वाचवू जात आहे. मी निर्बल कौरवांना विजयी बनवू जात आहे. नाही, मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करू जातोय. बर्बरिक, तू निर्बल परंतु अधर्मियांची साथ देण्याची तुझी प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या वेडापायी मला विवश केलंस की मी माझ्या हाताने तुझा वध करावा. प्रभू, तुम्ही चांगलंच केलंत, जो माझा वध तुमच्या स्वतःच्या हातांनी केलात. हीच तर माझी इच्छा होती, जी पूर्ण करण्यासाठी मी इथे आलो होतो. हो प्रभू, मी तर तुम्हाला ब्राह्मणाच्या वेशात आधीच ओळखलं होतं. क्षमा करा प्रभू, मीच जाणून बुजून तुम्हाला क्रोध देऊन विवश केलं होतं, जेणेकरून तुम्ही माझा वध करावा. म्हणूनच मी माझ्या अपराजिता वैष्णवी विद्येचं प्रदर्शन केलं होतं. तुमच्या हातून माझा वध व्हावा यासाठीच तर मी अतिशय परिश्रमाने ही विद्या प्राप्त केली होती प्रभू. ठाऊक आहे प्रभू, माझी ती आकांक्षा जी लहानपणापासूनच माझ्या मनात मूळ धरून होती. हो, ठाऊक आहे. लहानपणी तुझी आजी हिडिंबेने तुला सांगितलं होतं की मोक्षाचा सर्वात सहज सोपा मार्ग हाच आहे की तुझा माझ्या हातून मृत्यू व्हावा. धन्य आहात प्रभू, तुम्ही तर अंतर्यामी आहात. तुम्हाला तर सगळंच ठाऊक आहे. हा माझा मूर्खपणा होता
जे मी तुम्हाला अंधारात ठेवून तुमच्या हातून मोक्ष प्राप्त करू इच्छित होतो. बर्बरीक, तू खडतर तपश्चर्येने जी अस्त्र प्राप्त केली होतीस माझ्याशी युद्ध करण्यासाठी, जेणेकरून मी तुझा वध करू शकेन, त्याच तपश्चर्येने आणि मुक्तीसाठीच्या तुझ्या इच्छेने तुला मोक्षाच्या योग्य बनवलंय. विधात्याने तुझ्या मोक्षाची हीच वेळ निश्चित केली होती, म्हणूनच तू मला भेटलास आणि मी तुझा वध केला. तर मग तुमच्या हातून प्राण त्यागून मला मुक्ती मिळेल ना प्रभू? प्रभू, तुम्ही माझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण केलीत, परंतु परमधामास प्रस्थान करण्यापूर्वी माझी इच्छा आहे की तुम्ही माझी अंतिम इच्छा देखील पूर्ण करून मला अनुग्रहित करावं. बोल वत्सा. प्रभू, मी धर्म आणि अधर्माच्या या महायुद्धामध्ये धर्माला अधर्मावर विजय प्राप्त करताना पाहू इच्छितोय. धर्माच्या मार्गावर तुम्ही पांडवांचं सारथ्य कसं करताय? असीम शक्तिशाली कौरवांच्या विशाल सैन्याला पराजित करण्याचा जो चमत्कार तुम्ही दाखवणार आहात, मी तो चमत्कार पाहू इच्छितोय प्रभू. मी तुमची लीला पाहू इच्छितोय प्रभू. मला अनुग्रहित करा. वत्स बर्बरीक, युद्धाच्या आरंभापासून समाप्तीपर्यंत तुझं हे कापलेलं मस्तक जिवंत राहील आणि तू संपूर्ण युद्ध पाहू शकशील. तथास्तु. भगवान श्रीकृष्णांच्या वरदानामुळे बर्बरीक कौरव पांडवांचं महायुद्ध पाहण्याची त्याची इच्छा पूर्ण करू शकला. महायुद्धाच्या समाप्तीनंतर पांडव द्रौपदी आणि श्रीकृष्णांसह बर्बरिकापाशी आले तेव्हा बर्बरिकाचं मस्तक छद्मीपणे हसत होते. प्रणाम प्रभू, प्रणाम देवी, प्रणाम धर्मात्म्यांनो. वत्स बर्बरीक, तू कोणत्या गोष्टीवर इतका हसत होतास? प्रभू, मला हसू सर्व जगाचं येतंय. संसारी लोकांच्या मूर्खपणाचा हसू येतंय, जे केवळ दिखाव्यासाठी आणि प्रदर्शनासाठी उगाचच दुसऱ्यांच्या पापांना स्वतःच्या डोक्यावर घेऊन फिरत असतात. महाराज युधिष्ठिरांनी अश्वत्थाम्याच्या मण्याला स्वतःच्या मुकुटावर धारण करणं याच सत्याचं उदाहरण होतं, जे पाहून मी माझं हसू थांबवू शकलो नाही प्रभू. महाराज युधिष्ठिर, जर माझ्या हसण्याने तुमचा अपमान झाला असेल तर मी क्षमा मागतो. नाही बर्बरीक, यात कोणताही अपमान नाही. हे तर कटू सत्य आहे, पण आहे तर सत्यच, आणि सत्यच धर्म आहे. आज तू धर्मराजाला धर्माची शिकवण दिलीस, तर त्यात भले अपमान कोणता? मी तर तुझ्या या उपकाराकरता तुझा आभारी आहे बर्बरीक. आणि मी प्रभू श्रीकृष्णांच्या उपकारांचा आभारी आहे, जे त्यांनी मला हे युद्ध माझ्या डोळ्यांनी पाहण्याची संधी प्रदान केली. अन्यथा युद्धाच्या अशा आगळ्या वेगळ्या दृश्यांपासून माझे डोळे वंचित राहिले असते. हो, हे युद्ध महापराक्रमाच्या प्रदर्शनाचं युद्ध होतं. असं युद्ध ना याआधी झालंय आणि ना यापुढे कधी होणार. हे वत्स बर्बरीक, जर तू हे संपूर्ण महायुद्ध पाहिलं असशील तर हे देखील अवश्य पाहिलं असशील की या भीषण युद्धात कोणत्या परमवीर योद्ध्याने त्याच्या महान पराक्रमाचं आणि शौर्याचं प्रदर्शन केलंय. हो, सांग बर्बरीक, कुणी किती संहार केलाय तो? तू इतका का हसतोयस बर्बरीक? हसण्यासारखीच तर गोष्ट आहे देवी. का? काही युद्धाच्या बाबतीत विचारणा करणं हसण्याची गोष्ट आहे? क्षमा करा देवी. युद्धात पराक्रम दाखवणं
योद्ध्यांसाठी गौरवाची गोष्ट असते, परंतु या महायुद्धात मी कोणालाही पराक्रम गाजवताना नाही पाहिलंय. असं म्हणून तू आम्हा पांडवांच्या बळाचा, पराक्रमाचा आणि शौर्याचा अपमान करतो आहेस बर्बरिक. मी कोणाचाही अपमान करत नाहीये वीर नकुल. मी युद्धात जे पाहिलंय तेच सत्य तुमच्या समोर मांडतोय. नाही बर्बरिक नाही. जे तू तुझ्या दिव्य दृष्टीने पाहिलं आहेस ते कुणी इतरांनी पाहिलेलं नाहीये. परंतु हे सत्य आत्ता न सांगणंच उचित असेल. नाही प्रभू, सत्य लपवणं खोटं बोलण्या समान आहे आणि खोटं बोलणं पाप आहे. त्यामुळे मला सत्य कथन करण्याची आज्ञा द्यावी प्रभू. जर मी हे सत्य नाही सांगितलं तर जग या युद्धाच्या सत्याला कधीही जाणू शकणार नाही. परंतु असं कोणतं सत्य आहे जे आम्ही युद्ध लढून सुद्धा नाही जाणू शकलो? आहे, अतिशय गहन सत्य आहे. हे सत्यवचनी बर्बरीक, आम्हाला सांग की तू या महायुद्धामध्ये ते कोणतं सत्य पाहिलंयस? सांग. या युद्धामध्ये मी एक असा चमत्कार पाहिलाय महात्मन, जो सगळ्यांच्या नजरेतनं लपला होता. चमत्कार? आणि युद्धभूमीवर? हो देवी, मी युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांची लीला पाहिली आहे. आगळा चमत्कार पाहिलाय. या युद्धामध्ये मी केवळ भगवान श्रीकृष्णांचं सुदर्शन चक्र पाहिलंय, जे सर्व अधर्मींचा संहार करत होतं. मी पाहिलं की भीष्म अर्जुनाच्या बाणांनी घायल झाले आहेत, परंतु ते पडले ते केवळ प्रभूंच्या सुदर्शन चक्राच्या प्रहाराने, जे शेवटी परतून त्यांच्याचकडे आलं आणि भीष्म रथातून खाली पडले. हा चमत्कार मी जयद्रथच्या वधाच्या वेळी देखील पाहिला. आणि द्रोणाचार्यांचा वध देखील सुदर्शन चक्रानेच केला होता. दृष्टद्युम्न तलवाराने वार करायला जातात, परंतु प्रकट मात्र सुदर्शन चक्र झालं आणि द्रोणाचार्यांचं मस्तक कापून काढलं होतं. दानवीर कर्णाचा वध देखील प्रभूंच्या सुदर्शन चक्रानेच झाला होता. मला तर असं वाटत होतं की हे युद्ध कौरव आणि पांडवांच्यात नाही, तर सत्य आणि असत्य, धर्म आणि अधर्म, न्याय आणि अन्याय यांच्यात होत आहे. प्रभू श्रीकृष्णांनी सत्य, न्याय आणि धर्माचं नेतृत्व करताना अधर्माचा संहार केलाय आणि पांडवांच्या रूपाने धर्माला विजय मिळवून दिला. हे श्याम सुंदर, तुझी लीला अपरंपार आहे, अपरंपार आहे. प्रभू, तुमची लीला पाहून मी धन्य झालोय.
तुमच्या अमृतवाणीने जी गीता सांगितली ती मी देखील ऐकली आणि माझा आत्मा तृप्त झाला. जन्मजन्मांतराच्या तपश्चर्येनंतर देखील धर्मात्म्यांना आणि महात्म्यांना तुमच्या दिव्य विराट स्वरूपाचं दर्शन नाही होऊ शकत. परंतु मी तो भाग्यवंत आहे ज्याला तुमच्याच अपरंपार कृपेमुळे तुमचं विराट स्वरूप पाहता आलं. माझे डोळे तृप्त झाले. प्रभू, तुमच्या विराट स्वरूपात इतकं तेज होतं की जणू हजारो सूर्य एका वेळी तळपत होते. परंतु तुमचं दिव्य चतुर्भुज रूप चंद्राप्रमाणे शीतल होतं. तुमची ही दोन्ही रूपं दाखवून तुम्ही मला अनुग्रहित केलंय. प्रभू, आता मला केवळ परमधामास प्रस्थान करण्याची प्रतीक्षा आहे. परंतु याआधी हे भक्तवत्सल, हे जगतनायक, मी तुमच्या दिव्य चतुर्भुज रूपात विलीन होऊ इच्छितो. तथास्तु.